Hello students, now we are going to start our topic pair of straight lines. Last lecture we have seen the basics which are required for pair of straight line. म्हणजे आपण त्यामध्ये लाईनच्या बेसिक कन्सेप्ट पाहिल्या, स्लोप पाहिलं, इन्क्लिनेशन ऑफ लाईन पाहिलं, इक्वेशन्स ऑफ लाईन पाहिलं, बरोबर. या ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिल्या. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट आवर टॉपिक. पहा, या लेसनमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे तर कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स, बरोबर, होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन, त्यानंतर अँगल बिटवीन लाईन्स अँड लास्ट वन इज अवर जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. हे जे 4 पॉईंट्स आहेत हे या आपण लेसनमध्ये पाहणार आहोत. मी लास्ट लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलं की या लेसनवर आपल्याला बोर्ड एक्झामसाठी एक थेरम कंपल्सरी विचारलाच जातो, बरोबर, ज्यापैकी एक थेरम आपल्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ लाईन्सवर आहे आणि सेकंड वन अँगल बिटवीन लाईन्सवर आहे. क्लियर. या लेक्चरमध्ये आपण कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स स्टार्ट करूया. क्लियर. ओके. पहा, आता कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स म्हणजे काय? द इक्वेशन विच रिप्रेझेंट्स टू लाईन्स. असं इक्वेशन जे काय करत आहे, टू लाईन्स रिप्रेझेंट करत आहे, त्या इक्वेशनला आपण म्हणणार आहोत कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स. कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स म्हणजे काय? द इक्वेशन विच रिप्रेझेंट्स टू लाईन्स. एकच सिंगल इक्वेशन जे की दोन लाईन्स रिप्रेझेंट करतं, त्या इक्वेशनला आपण म्हणणार आहोत कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. म्हणजे पहा, सपोज मी असं म्हटलं की a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल्स टू 0 अँड a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू 0. दीज आर दी टू गिवन लाईन्स. आता या लाईन्सला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण त्यांना या पद्धतीने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजेच मी म्हणेल की फर्स्ट लाईन इज रिप्रेझेंटेड बाय यू, म्हणजेच यू इज इक्वल्स टू 0 अँड सेकंड दिस वन लाईन इज रिप्रेझेंटेड बाय व्ही, म्हणजेच व्ही इज इक्वल्स टू 0. नाव कंबाइंड इक्वेशन आपल्याला या दोन्ही इक्वेशन्सवरून फाइंड आउट करायचं आहे. क्लिअर. मग कंबाइंड इक्वेशन कशा पद्धतीने भेटेल? कंबाइंड इक्वेशन इज गिवन बाय u into v is equals to 0. u into v is equals to 0. म्हणजेच या दोन्ही इक्वेशन्सचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला काय भेटेल? कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स भेटेल. क्लिअर. समजतंय? पाहूया आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. पहा, सपोज वी टेक टू लाईन्स. फर्स्ट वन इज 2x plus 3y is equals to 0 and second one is 4x minus 2y is equals to 0. Now these are the two lines and we have to find out combined equation of these two lines. म्हणजेच suppose let we assume that first line is u, second one is v, बरोबर, आणि म्हणून hence combined equation of these two lines is given by काय येणार? या दोघांचा सरळ प्रॉडक्ट करायचा, u into v is equals to 0, म्हणजेच दॅट इज काय येईल? 2x plus 3y into 4x minus 2y is equals to 0 आणि म्हणून काय आला? 2x into 4x 8x square, त्यानंतर मायनस 4xy, त्यानंतर प्लस 12xy आणि त्यानंतर मायनस 6y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 आणि म्हणून हेन्स वी गेट 8x स्क्वेअर प्लस 8xy मायनस 6y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. दिस इज अवर रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. काय करायचं? एकदम साधा आणि सोपं सिंपल कन्सेप्ट आहे. ज्या दोन लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या दोन लाईन्सचा सरळ काय घ्यायचा आहे? प्रॉडक्ट घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय भेटेल? कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स भेटेल. लक्षात येतं आहे? म्हणजे सपोज मी असं म्हटलं, पहा, बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. ही फर्स्ट लाईन असेल u आणि ही सेकंड लाईन असेल v. ओके. कंबाइंड इक्वेशन म्हणजे या दोन्ही लाईन्सच्या इक्वेशनचा घ्यायचा आहे प्रॉडक्ट. आता मी एक महत्त्वाची कन्सेप्ट इथे सांगणार आहे तुम्हाला. पहा, आता आपण म्हणतोय की u इज इक्वल्स टू 0 इज आवर फर्स्ट लाईन, v इज इक्वल्स टू 0 इज आवर सेकंड लाईन. लक्षात घ्या. पहा, सपोज
point PXY is on first line. Point PXY is on first line U. आता जर हा पॉइंट U या लाईनवर असेल देन धिस पॉइंट विल सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ दिस लाईन. हा पॉइंट या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. म्हणजेच काय, जर या लाईनच्या LHS मध्ये हा पॉइंट आपण पुट केला तर व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. आता पहा कंबाईन इक्वेशन मध्ये जर आपण हा पॉइंट पुट केला तर या U ची व्हॅल्यू होईल 0 अँड 0 इंटू एनिथिंग इज 0. याचा अर्थ काय झाला, धिस पॉइंट विच लाई ऑन लाईन U विल सॅटिस्फाय दिस कंबाईन इक्वेशन. सेम आपण असंही म्हणू शकतो, कोणताही पॉइंट V वरचा असेल, सेकंड लाईनवरचा असेल तर तो सुद्धा या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. जर त्याने हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं तर तो कंबाईन इक्वेशन सुद्धा काय करेल, सॅटिस्फाय करेल. म्हणजेच एक महत्त्वाची कन्सेप्ट इथे आपल्या लक्षात येते आहे, ती म्हणजे ईच अँड एव्हरी पॉइंट ऑन बोथ लाईन्स, ईच अँड एव्हरी पॉइंट ऑन बोथ लाईन्स विल सॅटिस्फाय द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. दोन्हीही लाईन्सवरचा प्रत्येक पॉइंट काय करेल, कंबाईन इक्वेशन सॅटिस्फाय करेल. क्लियर. यावरची अजून आपण प्रॉब्लेम पाहूया. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट एक्सरसाइज 4.1. फ्रॉम दिस एक्सरसाइज we will see question number 1. In this question we have to find out the combined equation of given pair of lines. Okay, now let's take a first example. In this first line is 2x plus y equals to 0 and second line is 3x minus y is equals to 0. Now we know that the combined equation of lines कोणत्या, u equals to 0 and v equals to 0 is u into v is equals to 0. ओके, आणि म्हणून hence required combined equation will be required combined equation will be काय भेटेल आपल्याला, फर्स्ट लाइन इज 2x plus y into second line is 3x minus y is equals to 0. क्लियर. आणि म्हणून काय भेटेल आपल्याला, पहा यांचा सरळ सरळ प्रॉडक्ट घ्यायचा आहे. मग अशी सांगितलं मी तुम्हाला काय येणार, 2x into 3x 6x square minus 2xy plus 3xy minus y square equals to 0. Hence on simplifying 6x square plus xy minus y square equals to 0. This is our required combined equation. Now let's take a second example. In this first equation is x plus 2y minus 1 equals to 0 and second one is x minus 3y plus 2 equals to 0. आणि म्हणून hence required combined equation will be काय भेटेल, फर्स्ट इक्वेशन इज x plus 2y minus 1 into second equation is x minus 3y plus 2 equals to 0. आता सरळ सरळ परत एकदा या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. म्हणजे काय येणार सांगा, x स्क्वेअर करेक्ट प्लस मायनस 3xy प्लस 2x प्लस 2xy मायनस 6y स्क्वेअर प्लस 4y मायनस x प्लस 3y मायनस 2 इक्वल्स टू 0. आता नीट लक्षात घ्या, यामध्ये हे जे इक्वेशन अरेंज करायचं आपल्याला, जे फायनल आन्सर येईल त्या आन्सरचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. आणि तो सिक्वेन्स नेहमी फर्स्ट टर्म लिहायची x स्क्वेअर, सेकंड टर्म लिहायची xy, थर्ड टर्म y स्क्वेअर, देन फोर्थ टर्म x, फिफ्थ टर्म y अँड देन कॉन्स्टंट c. या सिक्वेन्सने इक्वेशन काय करायचं आहे, नेहमी अरेंज करायचं आहे. कारण पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला लास्ट पॉईंट सांगितला होता, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन एक्स अँड वाय, त्या इक्वेशन बरोबर आपल्याला कंपेअरिंग करायचं आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन.
आणि म्हणून त्यावेळेस ही सिक्वेन्स महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्यामुळे नेहमी आन्सर तुमचं याच सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे. क्लिअर. फर्स्ट वन एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरची टर्म इथे एक्स स्क्वेअर, त्यानंतर एक्स वाय -3xy प्लस 2xy, यस करेक्ट, -xy, त्यानंतर वाय स्क्वेअर म्हणजेच 6y², त्यानंतर एक्सची टर्म 2x -x प्लस x, त्यानंतर वायची टर्म 4y प्लस 3y 7y, आणि त्यानंतर कॉन्स्टंट -2 = 0. दिस इज आवर रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. लक्षात येते. सेम प्रॉब्लेम पाहूया, फक्त थोडंसं यामध्ये अजून एक कन्सेप्ट आपण ॲड करूया. नाउ लेट्स टेक अ थर्ड एक्झाम्पल. In this we have to find out the combined equation of lines which passes through point 2, 3. 2, 3 या पॉइंट मधून पास होतात and parallel to the coordinate axis. आता पहा, या लाईन्सचं इक्वेशन पाहण्याआधी आपण एक छोटीशी कन्सेप्ट पाहूया. थोडंसं फक्त आपण रिवाइज करूया. पहा, सपोज मी म्हटलं की these are x and y axis and this is our point 2, 3. हा पॉइंट असेल 2, 3. आता ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत, या रिक्वायर्ड लाईन्स काय होतात आहेत, पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. सपोज दिस इज पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. या त्या दोन लाईन्स आहेत ज्यांचं आपल्याला कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करण्याआधी आपल्याला त्या लाईन्सचं इक्वेशन माहिती पाहिजे. म्हणजे इक्वेशन भेटलं की आपण फक्त त्या दोन लाईन्सचा प्रॉडक्ट घेणार. बरोबर. आता या दोन लाईन्सचं इक्वेशन थोडंसं फक्त लॉजिक यूज करायचं आहे. काय आहे पहा, दिस लाईन इज अ पॅरलल टू एक्स ॲक्सिस. बरोबर. आणि म्हणून आपण 10th मध्ये सुद्धा कन्सेप्ट पाहिलेली आहे, 11th मध्ये सुद्धा पाहिलेली आहे की जर लाईन या एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर तिचं इक्वेशन काय असेल, यस करेक्ट, y = 3. आणि ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणून तिचं इक्वेशन काय येईल, x = 2. लक्षात घ्या, मी फक्त एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो, ती लक्षात ठेवायची. कसं लक्षात ठेवायचं, लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे ती एक्स ॲक्सिसला कधीच इंटरसेक्ट होणार नाही आणि म्हणून त्या लाईनचं इक्वेशन लक्षात ठेवायचं, y = y कोऑर्डिनेट. आणि मग इथे y कोऑर्डिनेट होता 3 म्हणून y = 3. ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे ती वाय ॲक्सिसला कधीच इंटरसेक्ट करणार नाही आणि म्हणून तिचं इक्वेशन काय येईल, x = x कोऑर्डिनेट. इथे x कोऑर्डिनेट आहे 2 म्हणून x = 2. लक्षात येत आहे. आणि म्हणून या कन्सेप्टवरून आपल्याला काय भेटेल, लाईन्सचे इक्वेशन भेटतील आणि मग त्यावरून कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करणं अतिशय सोपं. पहा, हियर रिक्वायर्ड लाईन्स passes through point 2, 3. पॉइंट 2, 3 यामधून पास होतात अँड पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस आणि म्हणून हेन्स इक्वेशन ऑफ द लाईन्स आर. आणि म्हणून त्या लाईन्सचे इक्वेशन काय येतील आत्ताच पाहिलं, एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजेच तिचं इक्वेशन काय येईल, एक्स ॲक्सिसला कधीच इंटरसेक्ट करणार नाही, y = y कोऑर्डिनेट. वाय ॲक्सिसला पॅरलल x = x कोऑर्डिनेट आणि म्हणून लाईन्सचे इक्वेशन येतील x = 2 अँड y = 3. इक्वेशन रिअरेंज केलं, =0 च्या फॉर्ममध्ये लिहिलं म्हणजेच इक्वेशन आपल्याला भेटेल फर्स्ट लाईनचं x - 2 = 0 अँड सेकंड लाईनचं इक्वेशन भेटेल y - 3 = 0. बरोबर. आणि म्हणून हेन्स कंबाइंड इक्वेशन विल बी कंबाइंड इक्वेशन आपल्याला भेटेल काय येईल, हो बरोबर, x - 2 × y - 3 = 0. हेन्स xy -3x - 2y + 6 = 0. एकदा चेकआउट करायचं आपल्या सिक्वेन्सनुसार आहे का. फर्स्ट x², त्यानंतर xy, y² xy कॉन्स्टंट, xy कॉन्स्टंट. दिस इज अ रिक्वायर्ड इक्वेशन. क्लियर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. नाउ लेट्स टेक अ फोर्थ एक्झाम्पल इन दिस एक्सरसाइज.
पहा यामध्ये आपल्याला काय सांगितले, थोडासा डीप कन्सेप्ट आहे ज्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की जे बेसिक्स आपण आत्तापर्यंत पाहिलेले होते फर्स्ट लेक्चरला, त्या बेसिक्सचा आपल्याला यूज करून फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट इक्वेशन ऑफ लाईन्स आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पहा इथे आपल्याला काय सांगितलं आहे, लाईन्स पासिंग थ्रू पॉईंट 2 3 या पॉईंटमधून पास होतात आहेत अँड परपेंडिक्युलर टू दीज टू लाईन्स, आणि त्या दोन्ही लाईन्स या दोन लाईन्सला काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. क्लिअर. आपण पहिल्यांदा काय करूया, फर्स्ट लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करूया. पहा कसं आहे ते. नाव हिअर रिक्वायर्ड फर्स्ट लाईन इज passes through point 2 3 and perpendicular to the line कोणत्या लाईनला, या फर्स्ट लाईनला 3x + 2y - 1 = 0. ज्या लाईनचा स्लोप हॅव्हिंग स्लोप या लाईनचा स्लोप, आता स्लोप कन्सेप्ट आपण बेसिक्समध्ये पाहिलेली होती. काय सांगितलं होतं मी, जर ax + by + c = 0 हे लाईनचं इक्वेशन असेल, देन स्लोप ऑफ लाईन इज इक्वल्स टू करेक्ट -a/b, आणि म्हणून या लाईनचा स्लोप काय येईल, a = 3 b = 2, आणि म्हणून स्लोप ऑफ दिस लाईन इज -3/2. या लाईनचा स्लोप किती आला, -3/2. आता रिक्वायर्ड लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे आणि म्हणून स्लोप्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ इच अदर, आणि म्हणून हेन्स स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज, डायरेक्टली लिहायचं, याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल किती आला, करेक्ट 2/3. काय आला, याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल, साइन चेंज केलं, निगेटिव्ह केलं, रेसिप्रोकल 2/3. Now required line passes through point 2 3 having slope 2/3, आणि म्हणून त्या लाईनचं इक्वेशन बाय स्लोप पॉइंट फॉर्म काय भेटणार आहे आपल्याला, हेन्स इक्वेशन ऑफ लाईन बाय स्लोप पॉइंट फॉर्म. काय आहे स्लोप पॉइंट फॉर्म, y - y1 = m × x - x1, करेक्ट. आणि म्हणून काय येणार, y - 3 = 2/3 × x - 2 x1, फर्स्ट पॉईंट. क्लिअर. आणि म्हणून काय आला, 3 डिवाइड आहे, साईड चेंज केली, मल्टिप्लाय झाला, 3y - 9 = 2 ने मल्टिप्लाय केलं, 2x - 4. रिअरेंज केलं, या टर्म्स साईड चेंज केल्या, यस साईड चेंजेस, साइन चेंजेस, काय राहिला 2x तसाच, 3y ने साईड चेंज केली, -3y, -9 ने साईड चेंज केली, +9, -4 = 0. हेन्स 2x - 3y + 5 = 0. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन ऑफ लाईन. हे आपल्याला फर्स्ट लाईनचं इक्वेशन भेटलं. क्लिअर. एवढं नोट डाऊन करून घ्या. सेकंड इक्वेशन फाइंड आउट करूया. नाव सेकंड लाईन इज ऑल्सो passes through point 2 3 and perpendicular to line x - 3y + 2 = 0, having slope, परत एकदा या लाईनचा स्लोप -a/b, -a म्हणजे आला -1/-3 म्हणजे 1/3, मायनस कॅन्सल, बरोबर. आणि म्हणून हेन्स स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज किती येणार, याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे आला -3, बरोबर. आणि म्हणून हेन्स इक्वेशन ऑफ लाईन विल बी काय येणार, बाय स्लोप पॉइंट फॉर्म y - y1 = m × x - x1. हेन्स बरोबर y - y1 म्हणजेच 3 = स्लोप -3 × x - 2 म्हणजेच काय येणार
y मायनस 3 इज इक्वल्स टू -3x प्लस 6. साईड चेंज केली तर काय येईल? करेक्ट, 3x प्लस y मायनस 9 इक्वल्स टू 0. दिस इज द सेकंड इक्वेशन ऑफ लाईन. ओके, फर्स्ट इक्वेशन ऑफ लाईन काय होतं? 2x मायनस 3y प्लस 5 इज इक्वल्स टू 0. हे आलं सेकंड इक्वेशन. नाव वी हॅव टू फाइंड आउट कंबाइंड इक्वेशन, आणि म्हणून हेन्स कंबाइंड इक्वेशन विल बी. कंबाइंड इक्वेशन काय येणार आहे? फर्स्ट लाईनचं इक्वेशन होतं 2x मायनस 3y प्लस 5 इज इक्वल्स टू 0, म्हणजेच 2x मायनस 3y प्लस 5 इंटू सेकंड लाईनचं इक्वेशन 3x प्लस y मायनस 9 u इंटू v इज इक्वल्स टू 0. इक्वेशन सॉल्व करायचं आहे. हेन्स दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. लक्षात आलंय? सेम जो फिफ्थ प्रॉब्लेम आहे तो तुम्ही ट्राय करा.